A very warm welcome to all my dear students. About myself, I am Dr. Sunil Dhanji. In the previous three lectures, we have discussed about introduction, electronic configuration, and atomic and ionic radii of chemistry of first transition series elements. In this lecture, we are going to discuss ionization potential or ionization energy of first transition series elements. Now, what is meant by ionization potential or ionization energy? The energy required to remove most loosely bound outermost electron from an isolated gaseous atom in its ground state is called as ionization potential or ionization energy. For example, this is a Rutherford or Bohr's model for understanding. This is the first transition series elements where which are consisting. This is the first cell. There is only two electrons. Then second cell there is eight electron which consist of 2s2 and 2p6. They are eight, and remaining 18 electrons are contributed in this third shell. In this third shell, there are again 3D cell and 4s cell. It means there are 4s orbital are present and 3D orbitals are present. In that 3D orbital and 4s orbital, 3D orbital is present inside the 4s orbital and 4s orbital is present outside. बघा आयोनायझेशन एनर्जी नक्की आता आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय तर मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे मिनिमम एनर्जी लागते की जो एखादा ॲटम ग्राउंड स्टेटला आहे पण आयसोलेटेड गॅसियस ॲटम आहे ग्राउंड स्टेटला आहे पण आयसोलेटेड गॅसियस ॲटम आहे अशा ॲटम मधला सगळ्यात बाहेरच्या सेल मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी काही मिनिमम एनर्जी लागेल त्याला आयोनायझेशन एनर्जी म्हणतात बघा एकदम बाहेरच्या कक्षेतील जर एखादा ॲटम आयसोलेटेड गॅसियस ॲटम असेल आणि तो ग्राउंड स्टेटला असेल जर त्यातला सगळ्यात बाहेरच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी जी काय कमीत कमी एनर्जी लागते त्या एनर्जीला आयोनायझेशन एनर्जी म्हणतो मग आपण हा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स बघतोय या फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट मध्ये आपले स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंतचे सगळेच्या सगळे एलिमेंट्स डी ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन फिल होत जातोय म्हणजेच पार्शियल फिलिंग ऑफ डी ऑर्बिटल टेक्स प्लेस आर देअर इन ट्रान्झिशन एलिमेंट्स हे डी ऑर्बिटल 4s ऑर्बिटलच्या आतमध्ये 3D शेल प्रेझेंट आहे म्हणजे 4s ऑर्बिटलचे जे काही दोन इलेक्ट्रॉन आहेत पोटॅशियम आणि कॅल्शियमचा तो सगळ्यात बाहेरच्या कक्षेत आहे आता इथं जे दाखवले ब्ल्यू कलरनं ह्यात दोन एक 3s2 3d10 अँड 3p6 असे टोटल 18 इलेक्ट्रॉन्स आहेत 3s 4s मधले दोन 3d मधले 10 मीन्स 10 अँड 3p मधले 6 4p मधले 6 असे टोटल 18 इलेक्ट्रॉन आहेत या 18 इलेक्ट्रॉन पैकी ट्रान्झिशन सिरीज मध्ये 21 ते 30 ॲटॉमिक नंबर मध्ये फक्त 4s2 3d चीच पार्शियल फिलिंग होते सबसिक्वेंटली फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक इथं पार्शियल फिलिंग होत असताना डी ऑर्बिटल मध्ये आउटर मोस्ट शेल जी आहे ती फक्त 4s सेलची 4s ऑर्बिटलचीच आहे मग ही 4s सब शेल जी आहे हे सगळ्यात बाहेरच्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत मग आता जर एखादा ॲटम फॉर एक्झाम्पल स्कॅन्डियम पासून झिंक मधला कुठलाही एक कन्सिडर करू आपण मँगॅनीज ॲटम किंवा आयर्न ॲटम जो आहे तो ग्राउंड स्टेट मध्ये आयसोलेटेड गॅसियस स्टेट मध्ये पाहिजे फक्त तो सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये नाही पाहिजे कारण त्याची आयोनायझेशन एनर्जी वेगवेगळी असू शकते मग गॅसियस स्टेट मधला ॲटम म्हणजेच इझिली इलेक्ट्रॉन लूज करू शकतो आपण त्याच्यातला म्हणून आयसोलेटेड गॅसियस ॲटम असेल ग्राउंड स्टेट मध्ये असेल तर त्यातला जो सगळ्यात बाहेरच्या सेल मधला इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी जी काही कमीत कमी एनर्जी लागेल त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो की जो 4s2 सेल मध्ये सेल आहे आणि त्याच्या आतमध्ये पेनल्टिमेट सेल म्हणजेच लास्ट सेलच्या आतमधली सेल की जनरली आपण सेकंड लास्ट म्हणतो सेकंड लास्ट सेल जी आहे ती डी ऑर्बिटलनं फुलफिल झाल्या डी इलेक्ट्रॉननं फुलफिल झाल्या 1 to 10 स्कॅन्डियम टू झिंक तर याला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो किंवा त्याला आयोनायझेशन पोटेन्शियल पण म्हणतो बघा जर आयोनायझेशन एनर्जी असेल आता फॉर एक्झाम्पल आयर्न घेऊ आपण
ह्या आयर्न मध्ये सगळ्यात आउटर सेलला 4s2 3d6 आहे. 3d6 ही आतल्या बाजूला सेल प्रेझेंट असेल आणि 4s2 सगळ्यात बाहेर. मग आता ह्या 4s2 मधच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. ह्या 2 इलेक्ट्रॉन पैकी एक इलेक्ट्रॉन जर आपल्याला काढून घ्यायचा असेल पहिल्यांदा, आणि जर तो आयसोलेटेड गॅसियस स्टेटला आहे आणि ग्राउंड स्टेटला आहे, त्याच्याला एक इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी जी काय मिनिमम एनर्जी लागेल त्याला आपण फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी किंवा फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो. पहिला इलेक्ट्रॉन बाहेर काढतो. तर ज्यावेळी आपण पहिला इलेक्ट्रॉन बाहेर काढतो त्यावेळी तिथं अजून एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे 4s सबशेल मध्ये. मग ज्यावेळी दुसरा इलेक्ट्रॉन काढत असेल आपण, त्यावेळी दुसरा इलेक्ट्रॉन काढत असताना मात्र आपल्याला जास्त एनर्जी लागते पहिल्या इलेक्ट्रॉन काढण्यापेक्षा. पहिल्या इलेक्ट्रॉन ज्यावेळी ते 2 होते त्यावेळेला एक काढण्यासाठी जर एनर्जी आपली 700 किलो कॅलरी लागली, सपोज कन्सिडर करू फक्त आपण, एक्झॅक्ट नाही, तर 700 किलो कॅलरी लागली तर दुसरा इलेक्ट्रॉन काढत असताना आपल्याला तिथे 700 च्या ऐवजी 1200-1300 किलो कॅलरी अशी लागते. मग दुसरा इलेक्ट्रॉन काढल्यानंतर 3D सेल पुन्हा परत जसं जसं आपण आतमध्ये जाऊ तसंच न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते वाढत जाते. त्यामुळे इलेक्ट्रॉन तिथून रिमूव्ह करायला आपल्याला एनर्जी जास्त लागेल जसं जसं आपण इनर कोअर मध्ये जाऊ तसं. तर जो पहिला इलेक्ट्रॉन बाहेर काढतोय आपण त्याला फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी म्हणतोय किंवा फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतोय. दुसरा काढतोय त्याला दुसरा सेकंड आयोनायझेशन एनर्जी किंवा सेकंड आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतोय. जसं जसं आपण आतमध्ये जाऊ आतला इलेक्ट्रॉन एक एक काढत जाऊ तसे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ होत जाईल, पण त्याच पटीत तिथं एनर्जी वाढत जाईल. या इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी जास्त लागेल. बघा, द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह फर्स्ट इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी or ionization potential. That required to remove second electron is called as second ionization energy or ionization potential, and so on. Second ionization energy or ionization potential is generally higher than first ionization energy because second electron is removed from cation which has smaller size and positive charge. बघा, तर ज्यावेळी आपण एक इलेक्ट्रॉन काढून घेतो एखाद्या ग्राउंड स्टेट मधला ऍटम मध्ये, त्यावेळी जो आयसोलेटेड ऍटम असेल त्यावेळी तो ऍटम प्रेझेंट असतो. ज्यावेळी तिथला एक इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह करतो त्यावेळी तिथं काय होते, इलेक्ट्रॉन संख्या जास्त होत्या. सॉरी, इलेक्ट्रॉन काढून घेतल्यानंतर तिथे प्रोटॉनची संख्या जास्त होत्या, म्हणजेच त्या ऍटम वरती काय होते, पॉझिटिव्ह चार्ज येतोय. म्हणून तिथं आता एक कॅटायन तयार झालाय, म्हणजेच एक त्याच्याकडचा अगोदरच एक इलेक्ट्रॉन जास्त झालाय, प्रोटॉन संख्या जास्त झाल्यामुळे ती इलेक्ट्रॉनला टाईटली बाउंड करते किंवा स्ट्रॉंग बॉन्ड तयार करते तिथं, म्हणजे स्ट्रॉंगली पकडून ठेवते जे आउटर शेल आहे. इलेक्ट्रॉन जे प्रोटॉनच्या किंवा म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जो न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे, न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरते, त्यांना टाईटली बॉन्ड करून ठेवते. त्यामुळे सेकंड इलेक्ट्रॉन जसं आपण बाहेर काढलं जाईल त्यावेळी जास्त एनर्जी लागते. त्यानंतर इन जनरल आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस अक्रॉस अ पिरियड. जर आपण पेरियोडिक टेबलच्या ट्रेंड नुसार जर बघितलं तर आयोनायझेशन एनर्जी अक्रॉस द पिरियड इन्क्रीज होत्या आणि टॉप टू बॉटम डिक्रीज होत्या. बघा, आता टॉप टू बॉटम डिक्रीज काय होते, तर प्रत्येक पिरियड मध्ये काय होते, एक एक, आता हा हायड्रोजन पहिल्या पिरियड मध्ये, त्यानंतर लिथियम दुसऱ्या पिरियड. आता टॉप टू बॉटम जर येत असेल तर इथं प्रत्येक एक एक सेल ऍड होत जाते. एक एक सेल ऍड होत गेल्यामुळं ती जो इलेक्ट्रॉन ऍड होणार आहे तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून लांब आहे, त्यामुळे तिथं जो लांब असणारा इलेक्ट्रॉन आपण इझिली रिमूव्ह करतो, म्हणून त्याची एनर्जी काय होते, कमी असते. मग जसं जसं आपण खाली जाऊ टॉप टू बॉटम इन द ग्रुप तसं तसं एनर्जी काय होत जाणार आहे, इलेक्ट्रॉन या न्यूक्लियस पासून लांब 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 जात जाणार आहे आणि तिथं रिमूव्ह करण्यासाठी इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी काही एनर्जी लागणार आहे ती कमी लागणार आहे. पण ज्यावेळी आपण अक्रॉस द पिरियड जाऊ, म्हणजेच लेफ्ट टू राईट जाऊ, इथं मात्र जसं जसं इलेक्ट्रॉन ऍड होत जाईल तसे तसे त्याची साईज काय होत जाते, कमी होत जाते. आपण लेंथ अँड कॉन्ट्रॅक्शन बघितलं, त्यानंतर ही जी कॉन्ट्रॅक्शन आहे त्या कॉन्ट्रॅक्शन मुळे म्हणजे तिथं न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते, त्यामुळे तिथला इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह करू शकत. जर तसं मग आपण अक्रॉस द पिरियड एक एक इलेक्ट्रॉन जर ऍड करत जातोय तसं स्ट्रॉंग फोर्स न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाते आणि तिथला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायसाठी आपल्याला जास्त एनर्जी लागते. त्यानंतर आता हा नक्की ट्रेंड काय आहे ते बघू. या ट्रान्झिशन सिरीज मध्ये आयोनायझेशन एनर्जीचा काय ट्रेंड पडलाय. In case of first transition series, the added electron goes to 3d orbital. However, while removing electron, it is removed from 4s orbital. बघा, ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये इलेक्ट्रॉन जर ऍड व्हायचा असेल तर तो होतोय मात्र 3d सेल मध्ये,
आणि इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असताना आपण मात्र 4s ऑर्बिटल मधला करतो, कारण 4s ऑर्बिटल हे 3d ऑर्बिटलच्या बाहेर प्रेझेंट आहे, म्हणून 4s ऑर्बिटल मधला एनर्जी इलेक्ट्रॉन आपण बाहेर काढतो, सगळ्यात बाहेर आहे. आणि 3d ऑर्बिटल पेक्षा 4s ची एनर्जी लेवल कमी आहे, आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन मध्ये बघितले. त्यानंतर दिस इज बिकॉज ऑफ द हायर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज ऑफ 3d ॲज कम्पेअर्ड टू 4s. आफ्टर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s सबशेल 3d एनर्जी लेवल बिकम स्टील मोर स्टेबल. जर 4s ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन एक एक आपण सगळेच बाहेर काढले तर 3d ऑर्बिटल मोर स्टेबल होते. ड्यू टू धिस इलेक्ट्रॉन आर लॉस्ट फ्रॉम 4s फर्स्ट. ट्रेंड ऑफ आयोनायझेशन एनर्जी और आयोनायझेशन पोटेन्शियल ऑफ 3d सिरीज एलिमेंट्स आर शोन इन फिगर. बघा इथं पहिला इलेक्ट्रॉन बाहेर जर काढला आपण स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंतच्या ॲटमचा, तर एकदम मिनिमम एनर्जी लेवल आहे की जी किलो जूल पर मोल आपण इथं कॅल्क्युलेट वाय ऍक्सिस वरती दाखवले आणि एक्स ऍक्सिस वरती आपले एलिमेंट्स आहेत 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 30 पर्यंत स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत. मात्र ज्यावेळी आपण पहिला इलेक्ट्रॉन काढतोय त्यानंतर मात्र तिथं काय होते, कॅटायन तयार होतं. त्या कॅटायन मधून दुसरा इलेक्ट्रॉन काढताना आपल्याला इझिली इलेक्ट्रॉन निघत नाही, कारण तिथं स्मॉल साईज होते. स्मॉल साईज असल्यामुळे तिथं फोर्स न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते एकदम स्ट्रॉंग होते. त्यामुळे सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असताना आयोनायझेशन एनर्जी मात्र जास्त लागते, हे आपण या ग्राफवरून बघतोय. त्यानंतर आणखी काय बघा पॉइंट्स आहेत. आयोनायझेशन पोटेन्शियल ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स आर इन बिटवीन एस अँड पी ब्लॉक एलिमेंट्स सिन्स द atomic radii of transition elements are smaller and also nuclear charge higher than of s block elements. They have ionization potential values higher than s block elements. Similarly, their atomic radii are larger and nuclear charge smaller than corresponding p block element. They have lower ionization potential than p block elements. बघा s block elements पेक्षा ट्रान्झिशन एलिमेंटची आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे आणि पी ब्लॉक एलिमेंट पेक्षा कमी आहे, कारण अक्रॉस द पिरियड काय होते, त्याची स्मॉल साईज होत जाते कारण कॉन्ट्रॅक्शन होते. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे त्याचं स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन होते, त्यामुळे तिथले इलेक्ट्रॉनची जी एनर्जी काय इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं आपल्याला त्यासाठी जास्त एनर्जी लागते. पण त्यापेक्षा पी ब्लॉक एलिमेंटची साईज आणखी कमी होते, त्यामुळे तिथला इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी आणखी जास्त एनर्जीची गरज लागते. म्हणून ट्रान्झिशन एलिमेंटची जी आयोनायझेशन पोटेन्शियल आहे किंवा आयोनायझेशन एनर्जी आहे ती एस ब्लॉक एलिमेंट्स पेक्षा जास्त आहे आणि पी ब्लॉक एलिमेंट्स पेक्षा कमी आहे. दूसरा पॉइंट है, increase in ionization potential is less as compared to s and p block elements. Ionization potential increases due to increase in nuclear charge. जसं जर न्यूक्लिअर चार्ज म्हणजे स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत जर आपण कन्सिडर केलं तर काय होतं, एक एक इलेक्ट्रॉन ऍड होत जाते. जसं जसं इलेक्ट्रॉन ऍड होत जाईल तसं न्यूक्लिअर चार्ज वाढत जाते, म्हणजे न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाते आणि आयोनायझेशन एनर्जी काय होत जाते, डिक्रीज होत जाते, इन्क्रीज होत जाते अक्रॉस द पिरियड. त्यानंतर सेकंड आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे जर आपल्याला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर ती पहिल्यापेक्षा डबल जवळजवळ एनर्जी लागते, कारण तिथं आपण कॅटायन पासून काढतोय. कॅटायनची साईज कशी असते, जनरली स्मॉल साईज होत्या. स्मॉल साईज मधून आपल्याला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायसाठी जेवढं पहिल्या इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी लागते किलोजूल पर मोल मध्ये, त्याच्या डबल एनर्जी लागते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल ऑफ झिंक इज व्हेरी हाय. आता झिंक मध्ये पहिला इलेक्ट्रॉन पहिलाच आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे, कारण ती ऑलरेडी फुलफिल आहे आणि ती स्टेबल आहे. फुलफिल आहे म्हणून ती स्टेबल आहे आणि स्टेबल मधला आपण एक इलेक्ट्रॉन बाहेर काढतो, त्यामुळे झिंकची आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे, म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे. त्यानंतर सेकंड आयोनायझेशन पोटेन्शियल ऑफ क्रोमियम अँड कॉपर आर हायर. आता हे ते क्रोमियम आणि कॉपरची सेकंड आयोनायझेशन एनर्जी जास्त काय, कारण क्रोमियम आणि कॉपर काय करते, त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अटेन करायसाठी 4s मधलं एक इलेक्ट्रॉन डी मध्ये शिफ्ट करते आणि त्यामुळे 4s मध्ये एकच इलेक्ट्रॉन राहतो. त्यामुळे पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना इझिली रिमूव्ह करतोय आपण. ज्यावेळी मात्र सेकंड काढतोय तो सेकंड आपण डी सेल सबशेल मधला इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. त्यासाठी डी सबशेल मधला इलेक्ट्रॉन आपल्याला इझिली रिमूव्ह होत नाही, कारण तिथं स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन आपण डी सबशेल मधला इलेक्ट्रॉन काढायसाठी तिथं मात्र जास्त एनर्जी लागते. सिमिलरली जसं झिंकची फर्स्टला लागत होती, फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे, तशी क्रोमियम आणि कॉपरची सेकंड आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त आहे आणि मँगॅनीज आणि झिंकची पुन्हा थर्ड आयोनायझेशन पोटेन्शियल आहे ते जास्त आहे. कारण तिसरं जे आहे मँगॅनीज आणि झिंक मधलं जर 4s मधले दोन इलेक्ट्रॉन गेले तर थर्ड मध्ये निघणार आहे, तो थर्ड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असताना आपल्याला मात्र डी सबशेल मधलाच रिमूव्ह करायला लागणार आहे, म्हणून त्याची जास्त आहे. ओके, वी विल स्टॉप हिअर.